आज आपण बनवणार आहोत चटपटीच अशी मसाला पुरी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य 1 वाटी गव्हाचे पीठ, 2 चमचे रवा, 2 चमचे बेसन, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, गरम मसाला, अर्धा लिंबाचा रस, अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट, ओवा, त्याच्यानंतर तिखट आपल्या आवडीनुसार, हळद पाव चमचा, जिरे अर्धा चमचा। आता आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊ। त्याच्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये रवा घालतोय आपण, बेसन, जिरे, तिखट, हळद, गरम मसाला, मीठ चवीनुसार, लिंबाचा रस, अद्रक लसूणची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, आणखी आता हा ओवा जो आहे आपल्या हातावर थोडासा असा बारीक करून घ्यायचा। आणि आता आपण पीठ मळून घेऊ। त्याच्यामध्ये थोडं थोडं करून असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं। आता हे अशा तऱ्हेने आपलं पीठ मळून झालेलं आहे। याच्यामध्ये आपण थोडंसं तेल लावून याला 15 ते 20 मिनिटं रेस्ट करून घेऊ। असा आपला हा गोळा तयार झालेला आहे। याला आता आपण 15 ते 20 मिनिटं रेस्ट करून घेऊ। आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता 15 ते 20 मिनिटं आपण हे रेस्ट करायला ठेवून देऊ आणि मग त्याच्यानंतर आपण याच्या छान पुऱ्या लाटून घेऊ। आता आपण बघू शकता 15-20 मिनिटांनंतर हे पीठ चांगलं भिजलेलं आहे। आता त्याचे आपले छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे। आपल्याला ज्या साईजच्या पुऱ्या पाहिजेत त्या साईजचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या। अशाच प्रकारे बाकीच्याही सगळ्या पुऱ्या आपण लाटून घेऊ। आपण आता पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता त्या आपण डीप फ्राय करून घेणार आहे। त्याच्यासाठी मी तेल गरम करून घेतले। आता आपण पुरी तळून घेऊ। आता ही आपली पुरी फ्राय झालेली आहे, डीप फ्राय झालेली आहे। आता आपण ही एका टिश्यू पेपरवर काढून घेऊ। अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण तळून घेणार आहे आता।
अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे आणि मस्तपैकी गरमागरम संध्याकाळच्या चहासोबत गरमागरम पुरी सर्व करणार आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे. या खायला चहासोबत पण छान लागतात आणि अशाही खूप छान लागतात. लहान मुलांना आवडण्याचा हा एक छानसा संध्याकाळी करणारा पदार्थ. आता अशा प्रकारे आपल्या खाण्यासाठी पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्या चहासोबत खाण्यासाठी गरमागरम पुऱ्या तयार झालेल्या आहेत.